नमस्कार मित्रांनो, कसेत मजेत ना। आज बघा आपण आळंदीच्या प्रसादासोबत नाही का आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो, कारण देवाचा आशीर्वाद असणं जरुरी। मग आपलं आज पप्पा नाही का दुकानात गेले नाहीत, कारण माझ्यासोबत आज माझे पप्पा ना, आणि महिला कळलं मी व्हिडिओ बनवतो लगेच आली बघा कशी पुढं व्हिडिओ बनवायचं म्हणलं की मला व्हिडिओमध्ये घ्या। मग बघा प्रसाद खात खात ती म्हणती तुम्हाला पण हाय म्हणून हाय म्हणलं की तसंच नाही का आईने आज घरी नाश्त्याला पोहे बनवले होते। मग पोहे खाल्ले मस्तपैकी आणि मग नाही का चहावर ताव मारला। चहा आपला फेवरेट म्हणून नाही का चहा पिला की डायरेक्ट दुकानात निघालो की बघा ही बारकी म्हणती अण्णा मला पैसे द्या। मग अण्णाने तिला पैसे दिले। मग पप्पा मी आज दुकानात निघालो। दुकानात आज नाही का काम भरपूर होतं पण उशीर झाला आम्हाला। तसंच आपल्या राणीजवळ गेलो आणि डबा फटाक तिने अडकुला आणि मस्तपैकी आपल्या राणीला चकाचक केलं, कारण धूळ एवढी बसायला लागली ना काय सांगा तुम्हाला, भरपूर अशी धूळ जमा व्हायला लागली ना, त्यामुळे आजकाल गाडी एकदम चकाक करायला लागते। आणि तेवढंच काय तर मग सेल्फ मारला की डायरेक्ट निघालो बघा एकदम फटाफट, कारण आज गाडीतलं पेट्रोल संपलं होतं। म्हणजे आज आम्हाला पेट्रोल टाकायला जायचं होतं, मग त्यामुळे आम्ही दुसऱ्या रूटने चाललो होतो। मस्तपैकी नाही का वातावरण एवढं खराब होतं ना आजचं, असं वाटत होतं की आज पाऊस येईल। तसं पुढे गेलं की बघा रिक्षावाला डायरेक्ट मध्ये येतो आणि मला वाटलं ठोकलं पण वाचलो। मग तसंच थोडंसं आज पुढे गेलं की मग बघा इथं बी रोड बंद झाला, म्हणजे आता वाट लागली आमची। म्हणजे इथं बी रोडचं काम चालू केलं ना, म्हणजे आज 6 महिने आम्हाला अख्खी वाट लागणार ह्या रोडमुळे बघा। आता दुसरा रोडच नाही, हा एक रोड पण इतका डेंजर आहे ना। चला तुम्हाला तो रोड दाखवतो किती डेंजर आहे। मग यू टर्न मारला आणि आज त्याच रोडने जाऊ म्हणलं। मग तसं मी निघलो की ते बघा त्या रोडवर गेलो तर बघा सगळा अशी छोटीशी गल्ली आणि नाही का सगळा उतार होता बघा, एकदम जबरदस्त उतार। आणि एवढ्या गल्लीतून जाणं म्हणजे नाही का लय भारी पडायचं, पण काय करा पर्याय नाही म्हणून नाही का त्याच गल्लीने नाही का आम्ही निघालो। मग तसं पेट्रोल पंपावर पोचलो की मस्तपैकी नाही का पेट्रोल त्या पेट्रोलला म्हणलं भाऊ पेट्रोल टाक आपलं, तर म्हणलं ओके टाकतो म्हणून। मग आपलं पेट्रोल भरलं, म्हणलं आता आलोच तर हवा बी चेक करून जावं। मग हवा चेक करायला गेलो, चेक करून डायरेक्ट दुकानात पोचून आज हवा मारायचा विचार करा। हवा मारून मस्तपैकी मशनी आपल्या एकदम चकाचक क्लीन करून घेतल्या, एकदम साफ सुथऱ्या एकदम टाकाटाक केल्या। आणि तेवढ्यात की नाही का एवढं आमचे रोजचं कस्टमर आले बघा, असं खतरनाक धागे निवडतं ना तुम्ही बघता तर शॉक होता, एवढे खतरनाक धागे निवडतं। मग आज काही काम नव्हतं, एकदम आराम के साथ होतं। तर पप्पा म्हणले काल मशीन खराब झाली त्या पाडतो, आणि मग मी टेलरचे कपडे देता म्हणलं तसंच आपण नाही का जावा। मग आपल्या गाडीला सेल मारला, तसंच म्हणलं टेलरचे कपडे देऊ म्हणलं। पण रस्त्यात बघा कसे लोक आडवे तिडवे येतात। मग टेलरच्या दुकानापाशी थांबलो, मग त्यांचे कपडे दिले आणि तसंच निघालो बघा। आणि निघताना नाही का विचार केला की आपल्या घरापासून जात मग घरी जाऊ म्हणलं। मग तसाच विचार केला आणि मग डायरेक्ट मी नाही का अजून गाडीची स्पीड वाढवली आणि बघा निघालो बघा। आणि वातावरण एवढं भारी होतं ना बघा, आमचं व्ह्यू किती भारी एकदम मस्त वाटतं आमच्या बिल्डिंगपासून नाही का हे। मग घरी पोचलं की बघा बारकी म्हणते मला मोबाईल पाहिजे मामा तुमचा मोबाईल, म्हणलं नाही। मग मी आपल्या गाडीला नाही का मस्तपैकी साफ केलं आणि माझ्या मित्रांनी बी साफ केलं, चालू केली। मग तसंच दुकानात आलो पाट घेऊन, तर मग ते पाट फिट केला, आता बघू चालतोय का नाही। मग चालला, मग दुपारी जेवण केलं आणि डायरेक्ट 4 वाजता उठलो बघा झोपेतून आणि म्हणलं आता कामाला जोर द्यावा, आता काम यायला चालू झालं। मग काम यायला चालू झालं, म्हणलं आता थांबायचं नाही, एकदम जोशमध्ये काम करायचं। मग चहाची तलपाळी, मग चहावाल्याला फोन लावला, मग चहाची फुरकी मारत चहा प्याला बघा। चहा पिला की मग आपलं कामाला एकदम सिरियसली झालो, एकदम फटाफट कामावर जोर दिला बघा, एकदम रप। मग काम सगळं संपलं, मग आपलं एकदम रिलॅक्स झालं। पण आज आम्हाला त्या पार्सलला आणायला जायची गरज नव्हती, कारण आज घरीच होती। मग पप्पाने दुकानाला टाळा लावला, मग आम्ही नाही का डायरेक्ट नाही का घरी निघालोत बघा, एकदम मस्त। आणि आज थंडी वाजत होती ना थोडी, त्यामुळे अजून भारी वाटत। आणि लोक बघा कसे आमच्या इकडं नाही का असे आडवे तिडवे जागा सुद्धा देत नाही, एवढे खतरनाक लोक। आज आम्ही लवकर निघालो होतो ना, आणि या मार्केटमध्ये बघा कसे लोक नाही का अशी गाडी चालवायला लागते नागमोडी सारखी, म्हणजे विचार करा। मग पप्पा म्हणले आज आपण नाही का मूग भजी खाऊ। मग आम्ही मूग भज्यावर ताव मारला थोडासा, मग मूग भजे इतके भारी बनवतो ना हा एक नंबर। मग आम्ही मूग भज्यावर एवढं जोशने खाल्ले ना, मग पोटच भरलं। मग तसंच घरी निघालोत बघा। घरी निघालो की नाही का एवढं गारटलं होतं ना काय सांगा, एकदम गार लागत होतं। आणि वरून आपली व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब